अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती पोलिसांची अवैध दारू विरोधात मोठी कारवाई, 2,11,000चा मुद्देमाल जप्त। बरांज तांड्यात धाड, 2,600 लिटर गुळाचा सडवा व 65 लिटर गुळांबा दारू जप्त। भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांनी अवैध दारू विरोधात धडक कारवाई करत मौजे बरांज तांडा येथे छापा टाकला। या कारवाईत 3 आरोपींकडून तब्बल 2,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता रवी पाटील वय 37 हिच्याकडून 600 लिटर गुळाचा सडवा व 5 लिटर गुळांबा दारू असा एकूण 61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। भद्रीबाई हिराया पवार वय 55 हिच्याकडून 400 लिटर गुळाचा सडवा व 20 लिटर गुळांबा दारू असा 42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला। तर बाली रवींद्र इस्लावत वय 40 हिच्याकडून 1,000 लिटर गुळाचा सडवा व 40 लिटर गुळांबा दारू असा 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। अशा प्रकारे तिन्ही कारवायांमध्ये एकूण 2,600 लिटर गुळाचा सडवा आणि 65 लिटर गुळांबा दारू असा 2,11,000 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला। ही कारवाई परिवीक्षाधीन अधिकारी सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरेंद्र केदारे, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस हवालदार प्रशांत शेंदरे, देवानंद दुकरे, गोपाल अतकुलवार, विजय तलांडे, पोलीस अंमलदार योगेश घुगे आणि महिला पोलीस हवालदार दीपमाला दुबे यांच्या पथकाने केली। भद्रावती शहरात नव्याने रुजू झालेले परिवीक्षाधीन अधिकारी सचिन खेत्रे आणि नियमित ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे। सट्टा व अंमली पदार्थांविरोधातील कारवायांनंतर आता अवैध दारूविरोधातही सलग कारवाई झाल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। या कारवायांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबलही वाढल्याचे चित्र आहे। मात्र शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करताना रेती घाट तसेच महसूल क्षेत्रातील अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्याचे आणि या व्यवसायातील मोठ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आव्हानही पोलिसांसमोर आहे। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे।